महत्त्वाची बातमी आहे राज्यातील महिलांसाठी। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 6 महिन्यात आतापर्यंत एकूण 17,000 कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या योजनेच्या अंतर्गत महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्याची तरतूद महायुती सरकारने केली आहे। या योजनेच्या 1,500 रुपयांमध्ये वाढ करून महिलांना प्रत्येक महिन्याला 2,100 रुपये दिले जातील असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलं होतं। या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण 2.5 कोटीहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाल्याचे सांगण्यात येत आहे। परंतु यामध्ये 30 ते 35 लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले। या महिलांच्या अर्जाची तपासणी केली जाणार असून खोटी माहिती देणाऱ्या महिलांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत अशी माहिती मिळते। बातमी सविस्तर पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रलंबित अर्जाची तपासणी सुरू करण्यात आली आहे। महिला आणि बाल कल्याण विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यात 20,84,000 अर्जदारांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालाय। ज्या महिलांना सरकारच्या अन्य योजनेचा लाभ मिळत आहे त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। ज्या महिलांच्या घरात 4 चाकी वाहनं आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे। दरम्यान ज्यांच्याकडे ट्रॅक्टर असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो। ज्या महिलांच्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न 2.5 लाखाहून अधिक आहे त्यांनाही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। तसंच ज्या कुटुंबातील महिला कर भरतात त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये।